आज 1 नोव्हेंबर बेळगावमध्ये हा दिवस काळा दिन म्हणून पाळला जातो। बेळगावसह तिथल्या अन्य मराठी भाषिक भाग कर्नाटकला जोडल्याचा निषेध म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून हा दिन काळा दिन म्हणून पाळला जातो। याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत। या सगळ्या विषयी बोलण्याकरता महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शुभम शेळके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यासोबतच महाराष्ट्र एकीकरण समर्थक मंगेश चिवटे सुद्धा आपल्यासोबत या चर्चेत सहभागी झालेले आहेत। या दोनही मान्यवरांचं मी स्वागत करते, पाहुण्यांचं स्वागत करते। सुरुवातीला थेट जाते अध्यक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांच्याकडे। 1956 पासूनचा हा मुद्दा आहे, ज्या मुद्द्यावर 2023 मध्ये सुद्धा आज आपण चर्चा करतोय। हॅलो, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा, येतोय आता। जो मुद्दा 1956 पासूनचा आहे त्याच मुद्द्यावर आपण 2023 मध्ये सुद्धा आज चर्चा करतोय। सीमावादाचा हा प्रश्न आणि त्याच मुद्द्यावर 2023 मध्ये सुद्धा चर्चा होताना दिसते। का हा मुद्दा वारंवार अडकतोय? मुळात हा मुद्दा कुठं अडकतोय हा सवाल आहे। नाही, मुद्दा अडकतोय म्हणजे एक तर केंद्र सरकारनं जसे बाकीचे प्रश्न प्राधान्यक्रमावर सोडवले, तसा बेळगाव सीमा प्रश्नावर सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे। आणि त्यात 67 वर्ष झाली, 67व्या वर्षी सुद्धा आम्ही केंद्र सरकारनं त्यावेळेला आम्हाला अन्यायानं म्हैसूर राज्यात म्हणजे आत्ताच्या कर्नाटकात डांबलं, त्याच्यासाठी आजही आम्हाला संघर्ष करावा लागतो। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि इकडं जेव्हा 2004ला आमची केस सुप्रीम कोर्टात गेली, सुप्रीम कोर्टानं याचा निकाल लागेपर्यंत परिस्थिती जैसे ठेवायला सांगितली होती। इथं रोज वेगवेगळ्या पद्धतीनं कर्नाटक शासन आमच्यावर अन्याय करत राहतंय। आमची भाषा संपवण्याचा, आमची चळवळ संपवण्याचा, किंबहुना मराठी माणसाला एका दहशती खाली वावरण्यासाठी पोलिसांच्या मदतीनं हे कर्नाटक सरकार सातत्यानं प्रयत्न करत असतंय। आणि आम्ही या सगळ्यालाच तोंड देत आजपर्यंत लढतोय। पण हे किती दिवस असं चालणार आहे? आता कुठेतरी महाराष्ट्र शासनानं आक्रमक पवित्रा घेऊन ज्या पद्धतीनं कर्नाटक शासन, मग ते कुठल्याही पक्षाचा असो, काँग्रेस, भाजप, जेडीएस असो, कोणताही पक्ष तिथं सत्तेत आला तर बेळगाव महाराष्ट्राला जाऊ नये यासाठी पूर्ण ताकदीनिशी ते लढत असतात। पण तितक्या ताकदीनिशी किंवा त्याच आक्रमकपणे महाराष्ट्र एकत्रित येऊन, सर्व पक्ष एकत्रित येऊन लढताना आजपर्यंत कधीच दिसला नाही। खऱ्या अर्थानं शोकांतिक आहे। महाराष्ट्रानं राजकारण बाजूला ठेवून ह्या चळवळीसाठी एकत्रित येऊन आता हा सुप्रीम कोर्टातला लढा असो किंवा केंद्रीय पातळीवर, म्हणजे आता जे सरकार आहे ते केंद्र सरकारच्या चांगल्या संबंधांमध्ये आहे, त्यांनी प्रयत्न करून जर गृहमंत्र्यांनी किंवा पंतप्रधानांनी मनावर आणलं तर हा प्रश्न सुटू शकतो। याच्यासाठी जोरदार प्रयत्न केले पाहिजे। आम्ही आता 4थी पिढी लढतोय, पण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं गुन्हे घातले जातात। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला म्हणून आम्ही आवाज उठवला तर मला 43 दिवस तुरुंगात डांबण्यात आलं होतं। हा आमचा गुन्हा होता काय? लोकशाही पद्धतीनं आंदोलन चालू असतात। आज देखील आम्हाला परवानगी दिली नव्हती, आम्ही विना परवानगी आजची फेरी काढलेली आहे। आम्ही कर्नाटक सरकार ज्या वेळेला इथं हिवाळी अधिवेशन घेतंय, त्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तो दिवस निषेध नोंदवण्यासाठी आम्ही तो दिवस, त्या दिवशी महामेळावा भरतोय। मागच्या वेळेला तो महामेळावा कर्नाटक शासनाच्या पोलिसांनी उधळून लावला आणि एक दिवस आम्हाला अटक करून संध्याकाळी सोडण्यात आले होते। आम्ही नेमकं काय करतो, म्हणजे आम्ही, आमचा गुन्हा काय हा तरी आम्हाला सांगावा। लोकशाही नावाचा प्रकार त्या ठिकाणी जिवंत आहे की नाही? काय कर्नाटकाला कुठलं वेगळं संविधान या केंद्र सरकारने दिलेलं आहे याचा खुलासा करावा। अगदी अगदी या सगळ्या विषयी बोलण्याकरता महाराष्ट्र एकीकरण समर्थक मंगेश चिवटे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आताच आपण पाहिलं असेल, शुभम शेळके यांनी म्हटलेलं आहे की या सरकारकडून फार अपेक्षा आहे, निदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या सरकारच्या वतीनं तरी हा मुद्दा सोडवला जावा, कारण आता आमची 4थी पिढी याच नेमक्या प्रश्नावर लढते अशी त्यांची अपेक्षा आहे। नक्कीच धन्यवाद प्रथमतः लोकशाही वृत्तवाहिनीचं की आपण एका संवेदनशील विषयाच्या अनुषंगानं ही चर्चा आयोजित केली आहे। आताच शुभम शेळके माझे सहकारी यांनी काही भूमिका विषद केली। मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचंय की राज्याचे मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या विषयाशी भावनिकपणे जोडले गेलेले आहेत। आपल्याला जर आठवत असेल की महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर ज्यावेळी विधानसभेमध्ये पहिलं भाषण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं झालं, त्यावेळी एकनाथजी शिंदे साहेबांनी बेळगावची आवर्जून उल्लेख केला
की 1986 ला जेव्हा कन्नड सक्तीचं आंदोलन झालं होतं 21 जून 1986 ला, त्यावेळी आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या सूचनेनुसार ज्या तुकड्या बेळगावमध्ये गेल्या होत्या त्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचा समावेश होता आणि त्यावेळी त्यांना अटक झाली होती. जवळपास 45 दिवस त्यांना बेल्लारी येथील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यांना अत्यंत हाल अपेष्टा त्या ठिकाणी बेल्लारीच्या तुरुंगात भोगाव्या लागल्या होत्या आणि म्हणून या प्रश्नाशी त्यांची भावनिक नाळ एकनाथजी शिंदे साहेबांशी जोडली गेली आहे आणि म्हणून गेल्या वर्षी ज्यावेळी मुख्यमंत्री पदाचा त्यांनी कार्यभार स्वीकारला तेव्हा महिन्याभरातच आपण मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी पाहिलं असेल की उच्चाधिकार समितीच्या बैठकीचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याची बाजू म्हणजे जो सर्वोच्च न्यायालयामध्ये जो लढा सुरू आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची बाजू कशा पद्धतीने आक्रमकपणे मांडता येईल या अनुषंगाने दिल्लीमध्ये आपले जे सिनियर काउन्सिल आहे, जे आपले ज्येष्ठ विधिज्ञ बाजू मांडतात त्यांच्या सोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून प्रामुख्यानं त्या ठिकाणी भौगोलिक सलगता, लोकेच्छा, खेडे हा घटक आणि भाषिक एकता या सगळ्या 4 महत्वाच्या मुद्द्यांवर कशा पद्धतीनं ही केस स्ट्रॉंग पद्धतीनं आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे मांडता येईल या अनुषंगानं राज्य शासनानं सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. आपण मध्यंतरी पाहिलं देखील असेल की अगदी महिनाभरापूर्वी या उच्चाधिकार समितीचं धैर्यशील माने साहेब जे अध्यक्ष खासदार महोदय आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे, त्याने देखील मंत्रालयामध्ये या अनुषंगानं एक बैठक घेतली होती आणि या सर्वोच्च न्यायालयातील आपल्या केसच्या अनुषंगानं पुन्हा एकदा अधिक म्हणजे चांगल्या पद्धतीनं पुरावे गोळा करून कशा पद्धतीनं लवकरात लवकर हा सगळा सीमावर्ती भाग महाराष्ट्रातील या अनुषंगानं राज्य शासनाचे प्रयत्न सर्वतोपरी त्या ठिकाणी सुरू आहेत हे मला आवर्जून या ठिकाणी नमूद करायचंय. अगदी शुभमजी, आता तुम्ही ऐकलंच असेल की राज्य शासनाच्या वतीनं या सगळ्या संदर्भात सकारात्मक पावलं उचलली जात आहेत, त्यामुळे लवकरात लवकर हा तिढा सुटेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते. नाही, तिढा सुटेल आणि तो सुटलाच पाहिजे ही सगळ्या मराठी भाषिकांची भावना आहे. पण ह्या प्रश्नाचा निकाल लागेपर्यंत कर्नाटक सरकारला कोणी लगाम लावणार आहे की नाही हा माझा प्रामुख्याने प्रश्न आहे. मध्यंतरी गृहमंत्र्यांनी पुढाकार घेऊन कर्नाटकातल्या आणि महाराष्ट्रातल्या काही लोकांची एक समिती तयार करण्याचा विषय मांडला होता. त्या माध्यमातून दोन्ही राज्यातून समन्वय निर्माण होईल आणि मराठी भाषिकांवरचा अन्याय तात्पुरता तरी थांबेल. पण असं कुठंच होताना दिसत नाही. कर्नाटक सरकार हे गेंड्याच्या कातडीचं आहे आणि याचा अनुभव मी माझ्या विद्यार्थी दशेपासून घेतोय. अक्षरशः अमानुषपणे इथं मराठी भाषिकांना वागणूक दिली जाते. आम्हाला आमची भाषा टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. एखादी भाषा, एखादी संस्कृती संपवण्याचा अधिकार कर्नाटक सरकारने दिला हा जाब महाराष्ट्र शासनाला विचारावा आणि जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत यांनी ही जी सक्ती आणि हा जो अन्याय अत्याचाराचा वरवंटा फिरवत आहेत त्याच्यासाठी कुठेतरी त्यांना आता त्यांचे कान पिळण्याची वेळ आहे आणि ते कान पिळण्यासाठी एकतर ते महाराष्ट्र शासनाने त्यांचे कान धरावेत आणि त्या गृहमंत्र्यांकडून त्यांना आदेश द्यावेत की आत्ताच्या आता मराठी भाषिकांवरचा अन्याय थांबवा अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा महाराष्ट्र शासनानं द्यावा अशी मी मंगेशजींना विनंती करतो. निश्चित आपण चिवटेजींकडून याचं उत्तर घेऊया की त्यांचं असं म्हणणं आहे की न्याय मिळेल, तोडगा निघेल, हा सगळा प्रश्न आता न्यायप्रविष्ट सुद्धा आहे. या सगळ्या संदर्भात चर्चा सुद्धा होते अगदी वरिष्ठ पातळीवर. पण तोपर्यंत या ठिकाणी असलेल्या नागरिकांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून अगदी भाषेच्या साठी सुद्धा त्यांना जगडावं लागतंय. शाळेत नेमकी कुठल्या भाषेची सक्ती असावी यापासूनचा हा सगळा लढा आहे. तर त्या अनुषंगानं काही पर्यायी व्यवस्था तयार केली जाणार आहे का न्याय मिळण्याच्या दृष्टीनं? अगदी शुभमजींनी जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले ते अगदी रास्त आहेत आणि आम्हाला देखील तो अनुभव वेळोवेळी त्या ठिकाणी आलेला आहे. खरं तर आज 1 नोव्हेंबर रोजी मी देखील या काळा दिनामध्ये गेली 10 ते 12 वर्ष झालं सहभागी होतोय. शुभमजींना याची कल्पना देखील आहे आणि आज काही अपरिहार्य कारणामुळे मी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही. मात्र दरवर्षी आजच्या दिवशी या लढ्यांच्या सोबत सगळ्या सीमावर्ती भागातील मराठी भाषिक बांधवांच्या सोबत महाराष्ट्र सरकार आहे किंवा सर्वच मराठी बांधव महाराष्ट्रातील आपल्या सोबत आहेत हे दाखवून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी बहुसंख्येनं जात असतो. मात्र या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं की महाराष्ट्र सरकारचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी
गेल्या वर्षी पदभार स्वीकारल्यापासून जे जे काही करणं आवश्यक आहे त्या गोष्टी ती आवश्यक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. जसं शुभमजी आता म्हणत होते की पाठीमागच्या काळामध्ये थोडे वाद त्या ठिकाणी जेव्हा निर्माण झाले होते त्यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे आपल्याला आठवत असेल तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री महोदय आणि कर्नाटकचे गृहमंत्री महोदय अशा पद्धतीचा एक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांकडे दिल्लीमध्ये भेट झाली होती, चर्चा झाली होती. त्यामध्ये देखील अनेक विषयांवर चर्चा होताना विशेषतः या संपूर्ण भागातील कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाईल आणि कुठल्याही पद्धतीचे वाद कसे होणार नाही त्या अनुषंगानं काही गोष्टी ठरल्या होत्या. परंतु आपल्याला माहिती आहे की नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणचं सरकार वेगळ्या विचारांचं चाललेलं आहे. मात्र तरी देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सातत्यानं कर्नाटक शासनाशी योग्य वेळी संपर्क साधण्यात येतो आणि ज्या ज्या गोष्टींची कल्पना देणं त्यांना आवश्यक आहे त्या गोष्टी देखील त्यांना वेळोवेळी अवगत करण्यात येत आहेत. निश्चित धन्यवाद मंगेश शिवटेची आणि शुभम शेळकेजी तुमचे सुद्धा, तुम्ही या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.